राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता रोजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व दुःखाचे आगर देवीवर तुहा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम अधिकार तैसा दावियला मार्ग चालता हे मग कळो येते चालता हे मग कळो येते चालता हे मग कळो येते जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार बहुतांचा मागील आधार बहुतांचा नाव पावलेनी पार मागील आधार तुका म्हणे रोग वैद्याची अंगे नाही करी जगी उपकार नाही करी जगी उपकार कामने रोग वैद्याची अंगे नाही करी जगी उपकार जाळू नये नाव पावलेनी पार नाव पावलेनी पार जाळू नये नाव पावलेनी पार जाळू नये नाव पावलेनी पार जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार बहुतांचा मागील आधार बहुतांचा जाळू नये नाव मागील आधार खुबार खुमाये खुबार खुमाये
ठोबा रखुमाई ये ठोबा रखुमाई अधिकार तैसा दावियेला मार्ग 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 चालता हे मग कळो येते चालता हे मग कळो येते जाळून ये नाव पावले निपार जाळून ये नाव पावले निपार चालता हे मग कळते चालता हे मग कळो येते जाळून हे नाव पावले निपार जाळून हे नाव पावले निपार मागील आधार बहुतांचा मागील आधार बहुतांचा मागील आधार बहुतांचा जाळून ये नाव पावले निपार जाळून ये नाव पावले निपार मागील आधार मागील मागील आधार बहुराजा मागील आधार बहुराज जाळून ये नाव पावले निपार जाळून ये नाव पावले विठ्ठल 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 पुंडलीक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की विठ्ठल 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 पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल 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 अधिकार तैसा दावियला मार्ग चालता हे मग कळो येते जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार बहुतांचा तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार बहुतांचा विठ्ठल विठ्ठल पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की विठ्ठल 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 अधिकार तैसा दावियला मार्ग चालता हे मग कळो येते जाळू नये नाव पावलिनी पार मागील आधार बहुतांचा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग
महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेश पर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण. अधिकार तैसा दावियला मार्ग, चालता हे मग कळू येते. जाळू नये नाव पावलेनी पार, मागील आधार बहुतांचा. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. परमात्म पदापर्यंत पोहोचण्यासाठी विविध प्रकारचे सांगितलेले मार्ग, त्यातील संत महात्म्यांनी सांगितलेला मार्ग हा प्रत्येक अधिकाऱ्याला अनुसरून अधिकार संपन्न अशा अधिकाऱ्यांकरता असे ईश्वर प्राप्तीचे मार्ग सांगणारे वा मार्ग सांगणारा संत महात्म्यांचा हा अभंग आहे. प्रस्तावना अशी आहे, या मृत्यूलोकामध्ये भगवान परमात्मा येत असतो, या मृत्यूलोकात संतही येतात आणि या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही सर्व जीव सर्व प्राणी येत आहेत. येणारामध्ये स्वइच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध असे हे 3 प्रकार आहेत. भगवान परमात्मा परेच्छेमध्ये बसतो, तुम्ही आम्ही अनिच्छा प्रारब्धात बसतो आणि संत मात्र स्वइच्छा प्रारब्धात आहेत. त्याचं कारण आहे, भगवान परमात्म्यांना आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावंच लागतं आणि संत मात्र होऊन येत असतात. याचं कारण आहे, यावंच लागतं त्यात आणि आणावं लागतं त्यात संत का मोडत नाहीत आणि तरी ते काय येतात. याचं कारण आहे, तुम्हा आम्हाला यावंच लागतं. याची शास्त्राने 3 कारणं सांगितलीत. 3 कारणांनी माणसाला जन्म घ्यावा लागतो. एक, मागील जन्मातलं कर्म अवशेष, त्या कर्मानुसार जन्म. एक, मागील जन्मातली वासना पुढील जन्माला कारण, मागील जन्मातलं पाप हे पुढील जन्माला कारण. आणि या तिन्हीलाही संत महात्म्यांचे प्रमाण आहेत. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, महाराज म्हटले पातकाचे मूळ जन्मा येणे घडे. किंवा गीतेच्या 13व्या अध्यायात जी 4 दुःख सांगितलेली आहेत त्यातल्या जन्म मरणाला कारण दोषच आहे असं वर्णन केलेलं आहे. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शनम. या 4 दुःखाचं दर्शन कशाने घडतं? भगवान म्हणतात दोषामुळे, पूर्व पापामुळे. मागील जन्मातले आणि दोष म्हणून त्या योगे जन्म मिळतो. म्हणजे जन्माला कारण मागचे दोष एक. दुसरं जन्माला कारण काय आहे तर आगा कर्मी जय उरावे, तै ते हे सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. या देहाला येण्याकरता मागील जन्मातलं कर्म आहे, कर्म उरलंय आणि म्हणून आम्हाला जन्म घ्यावाच लागला, म्हणून दुसरं कारण. आणि तिसरं कारण आहे मागील जन्मातली वासना. गीतेच्या 8व्या अध्यायाच्या 5व्या आणि 6व्या श्लोकात भगवान स्वतः सांगतायत, अंतकालाच्या वेळेला जी वासना असेल त्याप्रमाणे त्याला जन्म घ्यावा लागतो असं वर्णन आहे. यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तन तमे वैती कौंतेय सदा तद्भाव भाविता. भगवान सांगतायत किंवा ज्ञानोबा या श्लोकाचं वर्णन करीत असताना म्हणतायत, मरणी जे जया आठवे तो तेची गती ते पावी, किंवा अंतीची या मती ते साच पण पुढीले गती. या जन्माचा शेवट म्हणजे पुढील जन्मातला प्रारंभ, आरंभ आहे. म्हणून या जन्माची जशी शेवट होईल जसा त्याप्रमाणे पुढच्या जन्मातला आरंभ समजा. अगदी व्यवहारातल्या भाषेत बोलायचं ठरलं म्हणजे व्यवहार असा आहे, तुम्ही पाहुण्यांना जाताना या वेळेला जशी वागणूक द्याल, या वेळेला जाताना त्या पाहुण्याचा तुमच्या घरून होणारा शेवट म्हणजे पुन्हा तुमच्याकडे येण्याचा तो प्रारंभ समजा. पुन्हा तुमच्याकडे पाहुण्यांनी यायचं की यायचं नाही, आलं तरी मुक्कामाला राहायचं की राहायचं नाही, या वेळेला तुम्ही त्याला जी जाताना वागणूक द्याल त्यावर पुढचं येणं ठरत असतं. तसं या जन्मातला शेवट किंवा दुसरं उदाहरण ज्ञानेश्वरीतलंच, जागता जागता शेवट जे स्मरण कराल तेच जसं स्वप्नात येतं. म्हणून जागृतीचा शेवट तो स्वप्नाचा प्रारंभ. स्वप्नाला कारण आहे जागृती, जागृतीतलं स्मरण. ज्ञानोबाराय वर्णन करतायत की नाही, जागता जवासी जे जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी. जागृतीत जे स्मरण ते स्वप्नात, तसं मरताना जे स्मरण ते पुढच्या जन्मात. म्हणून या जन्माचा शेवट पुढच्या जन्माचा आरंभ आहे. म्हणून या जन्मात आपण जी जी भावना जी जी वासना ठेवाल त्या वासनेप्रमाणे
संत महात्म्यांच्या अभंगात बोलायचं ठरलं तर संत महात्मे सांगतायत, वासनेचा संग होय अंतकाळी, तरीत पोबळे जन्मधरी, तरीत पोबळे जन्मधरी, अंधकारे तरीत पोबळे जन्मधरी. हो, वासनेचा संग अंतकालाच्या वेळेला होईल, त्याप्रमाणे तपोनिधींना देखील जन्म घ्यावा लागतो. त्याला तपी देखील अपवाद ठरले नाहीत. अशा तपींपैकीच एक उदाहरण सांगायचं ठरलं तर 11 स्कंदामध्ये भागवतात एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. हो, अशाच तपीपैकी तपश्चर्या करता करता वासनेप्रमाणे जन्म घ्यावा लागला म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे उदाहरण आलं सुद्धा. हो, सर्व भोगाचा त्याग करून साधं तप आहे का ते? जेने दिग्मंडळ जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी, अनुकूल स्त्रिया पवित्र, अनुकूल मंत्री स्वतंत्र, अनुकूल राज्य पवित्र भोगिले विचित्र नाना भोग. एकाच पदात सांगायचं ठरलं तर नाही देखिले सुरवरी ते भोगिले. जे सुरवरांना पाहायला मिळत नव्हते तेवढे भोग जडभरतांना भोगायला मिळत होते. पण एवढे भोग भोगूनही त्यांनी केलं काय? त्याचा त्याग केला आणि ईश्वर प्राप्तीसाठी अरण्य जाऊन तपश्चर्याला प्रारंभ केला. एकनाथ महाराज कौतुकाने त्या जडभरताचं वर्णन करतायत. आतापर्यंत झालेल्या राजे लोकांना जडभरत राजे अपवाद ठरले. जे राज्य वैभव भोगीते त्याची कदा नव्हे विरक्ती, पण भरते केली नवल ख्याती आणि सेविला श्रीपती भोग त्यागे. आतापर्यंत राज्य भोगणाऱ्यांना कधी विरक्ती झाली नाही, वैराग्य झालं नाही, कारण भोगी काम वाढे, भोग प्राप्त झाले आणि भोगेच्छा वाढते, भोगाचा त्याग करण्याची आणि जी विरक्ती आहे ती त्यांना होत नाही. आतापर्यंतचे शास्त्रात श्लोक आलेले आहेत. निशोष्टिशतम शतिदश शतम लक्षम सहस्राधिको लक्षेसे क्षितिपालताम क्षितिपती चक्रेशताम वांछते चक्रेश्वर सुरराजताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछते ब्रह्माशैव पदम शिवो हरिपदम ह्याशावधिंको गताः. आतापर्यंत इथपर्यंत पदाला पोहोचले तरी आशा संपली नाही. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. शास्त्रकार म्हणतायत, माझी तृष्णा मी कधीच जिंकू शकत नाही. जिंकला जातो मी आणि तृष्णा तरुणच राहते, म्हातारी होत नाही. म्हणून तृष्णा वाढते. जे राज्य वैभव भोगिती त्याची कदा नव्हे विरक्ती. पण भरत त्याला अपवाद ठरले आणि एवढ्या राज्याचा त्याग केला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजेयला, अवघा भोग त्यजेयला, अवघा भोग त्यजेयला. घेऊन जोग देवासाठी घेऊन जोग, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजेयला. भोगाचा त्याग केला आणि सेविला श्रीपती. पण अशाही तपश्चर्या करणाऱ्या तपोनिधींना शेवटी वासना निर्माण झाली. कोणती? हरणाचा देह हातात आला, त्याचं पालनपोषण करून लहानाचं मोठं केलं आणि मरते प्रसंगी त्या हरणाचा ध्यास लागला. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, त्यात मरणाचं कसं होईल त्याचाच विसर पडला. नेमकं हरणाचं कसं होईल, त्यात मरणाचं कसं होईल विसरले आणि परिणाम हरणाच्या ध्यासात मृत झाल्यामुळे पुढचा जन्म जो मृग ध्यासे निमाला तो मृगत्व पावला. जन्म काय झालेला आहे की जडभरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. मग संत महात्मे म्हणतायत, तरी तपोबळी जन्मधरी. वासनेचा संग होय अंतकाळी. अशा तपींना देखील जन्म घ्यावा लागतो वासनेप्रमाणे. म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. एकनाथ महाराज आपल्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगातल्या 3ऱ्या चरणाच्या पूर्वार्धात सांगतायत, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासने संगे जन्म घेणे लागे. ठीक आहे, म्हणजे जन्माला कारण वासना, जन्माला कारण मागील कर्म, जन्माला कारण मागील दोष वा पाप, आणि त्यामुळे आम्हाला जन्म घ्यावाच लागला. हे पण संतांना यापैकी एकही कारण शिल्लक नसल्यामुळे जन्म घ्यावा लागला नाही. जन्म घ्यावाच लागतो, त्याला जे प्रारब्ध पाहिजे ते संतांचं शिल्लक नाही. कर्माच्या बाबतीत म्हणाल तर ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. कर्माकर्माची काष्ट ज्ञानाग्नी दग्ध झाल्यामुळे आता कर्मच नाही तर जन्म कसला? त्याचं कारण आहे, तुम्ही कर्म करूनही कर्माचं बीज शिल्लक राहतं आणि त्यांनी कर्म करूनही कर्माचं बीज शिल्लक राहत नाही. बीजांकुराने नष्ट झालेलं ते कर्म. कशामुळे? शास्त्राने त्याचे 2 प्रकार सांगितले. निर्हेतुकी बुद्धीने केलेलं कर्म किंवा ब्रह्मार्पण बुद्धीने केलेलं कर्म बीजांकुर आणि पुढच्या जन्माला कारणीभूत असणारं बीज कर्माचं ते उरत नाही, ते शिल्लक राहत नाही, ते संपून जातं. म्हणून महात्म्यांचं कर्म कसं आहे? यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्सेसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. जे जे काही व्यापार करीश वगैरे या श्लोकावरच्या ओव्या आहेत. तसं ब्रह्मार्पण बुद्धीनं
सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. जन नोहे हा अवघा जनार्दन, जन नोहे हा अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधुजन, ऐसे ऐकता निवती साधुजन. एका जनार्दनी बांधली निज खुण, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. असं वर्णन आहे. ब्रह्मार्पण बुद्धीने केलेलं कर्म हे पुढील जन्माला कारण नाही, म्हणून एक कर्म संपलं म्हणून जन्म नाही. बर पाप म्हणाल तर पापाच्या निवृत्तीचं एकमेव साधन आहे परमात्म्याचं नामस्मरण. विष्णू पुराणात त्याचा श्लोकच आहे. पापी माणूस जेवढं पाप करू शकत नाही, पण त्याहीपेक्षा नामस्मरण ते पाप अधिक प्रमाणात जाळू शकतं. त्याला व्यवहारातलं उदाहरण सांगतो. पृथ्वी जेवढं गवत निर्माण करू शकत नाही, त्याहीपेक्षा पृथ्वीनं निर्माण केलेलं गवत अधिक तऱ्हेनं अग्नी जाळू शकतो. हे जसं आहे, पृथ्वीमध्ये धारणा शक्ती अधिक आहे की अग्नीमध्ये दाहकता अधिक आहे? दाहकता अधिक आहे. म्हणजे पृथ्वीत गवत निर्माण करण्याची शक्ती कमी आहे अग्नीपेक्षा. पृथ्वीला गवत निर्माण करायचं ठरलं तर काय काय करावं लागेल? निस्ती जमीन असून चालणार नाही, नुसतं गवताचं बीज असून चालणार नाही, नुसता पाणी पाऊस असून चालणार. जमीन पाहिजे, बीज पाहिजे, पाणी पाहिजे. एकत्र आल्यानंतर ते वाढण्याकरता काही अवसर पाहिजे. तोपर्यंत गुरं त्यात न चरली पाहिजे. योग्य वेळी ते कापलं पाहिजे. पेंढ्या बांधून वळई गंजी घालून टाकली पाहिजे. आणि मग अग्नीने ठरवलं, म्हणजे पृथ्वीने ठरवलं गवत निर्माण करायचं. 4 महिन्याचा कालावधी गेला. एवढ्या गोष्टी एकत्र आल्या तेव्हा अग्नीने ठरवलं ही गवताची गंजी जाळायचं. काय करावं लागेल त्याला? तृण अग्नी मिळे समरस झाले, त्याला काही करावं लागणार नाही. तसं पाप करायचं ठरलं तर पाप करण्याकरता इंद्रिय पाहिजे. ज्या इंद्रियाचं जे विषय असेल ते. पाप करण्याकरता वृत्ती प्रवृत्ती पाहिजे. पाप करण्याकरता जे पाप करायचे तो विषय समक्ष पाहिजे, म्हणजे उपलब्ध पाहिजे. आणि त्याला काही कालावधी गेला पाहिजे, तेव्हा पाप होतं. पण नामस्मरणाने ते पाप जाळायचं ठरवलं तर ज्या क्षणी नामस्मरण त्याच क्षणी त्या पापाचं दहन. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विष्णू पुराणात त्याचे श्लोक आहेत. नामनोस्य यावती शक्ती पाप निर्हरणे हरही तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनाहा, पातकी जनाहा तावत कर्तुम न शक्नोती. पापी माणूस तेवढं पाप करू शकत नाही की जेवढं पाप नामस्मरण जाळू शकतं. मग नामस्मरण त्या पापाचं दहन करणारं प्रभावी साधन आहे. आणि ते साधन जर संतांच्या मुखात आहे, एक दिवसापुरतं नाही, सप्त्यापुरतं नाही, अखंड आहे, तर त्या संताकडे पाप राहील का? राहील तर आश्चर्य आहे. आणि जर राहील असं म्हणावं, तुम्ही कदाचित असं म्हणाल, एवढ्या मोठ्या पापा पुढे एक नामस्मरण काय करील हो? असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्हाला त्यापूर्वी असं म्हणावं लागेल, एवढ्या मोठ्या गवताच्या गंजी पुढे एक काड्याची पेटी काय करील हो? असं म्हणायचं का तुम्हाला? तुम्हाला लक्षात येतं का नाही? पण मी बोलतो हे येतं ना, मग बरं होईल. नाही अजून येत नाही असं वाटतंय. पाप 100 गवताच्या पेंड्या पुढे काड्याची पेटी काय करील हो? असं म्हणायचं का? असं म्हणू शकत नाही आपण. 100 नव्हे लक्षावधी गवताच्या गंजी असू दे, काड्याची पेटी नव्हे एक काडी असू दे, सर्व आणि गंजी जळून टाकणार. तसं एक नामस्मरण असू दे, किती पाप असू दे, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. असं वर्णन आहे. जातील लयासी क्षण मात्रे, क्षण मात्रात लयासी जाती. एवढं प्रभावी साधन ज्या संतांच्या तोंडात आहे, मग ते पाप राहील का? बरं, नामस्मरण कधी काळी करतात का ते? सुखे सेऊ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा, सुखे सेऊ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. नोहे मग बाधा काळदूत यमाची, काळदूत यमाची, करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन. असं वर्णन आहे. गाऊ राम नाम सदा, सदा नामस्मरण आणि सतत नामस्मरण केल्यामुळे पाप जळून दग्ध झालं. पाप नाही म्हणून जन्म नाही, कर्म नाही म्हणून जन्म नाही. आता वासना, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वासना प्रक्षयो मोक्ष. वासना संपली, वासना दग्ध झाली. इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय. वासना क्षय पावली. किंवा मगाशी म्हटलेलंच प्रमाण तुम्ही डोळ्यापुढे आणा ना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, हे झालं पूर्वार्ध. पण ज्या वासने संगे जन्म घेणे लागे महात्म्यांच्या बाबतीत, तेची झाली अंगे हरिरूप. ज्या वासने संगे जन्म घ्यायचा ती वासना हरिरूप झाली. धन्य हरिरंगी गुंतल्या वासना.
उदास त्या सुना गवळी यांच्या हे वर्णन आहे. धन्य हरिरंगी गुंतल्या वासना. वासना हरिरूप झाली. वासना नाही म्हणून जन्म नाही, कर्म नाही म्हणून जन्म नाही, पाप नाही म्हणून जन्म नाही. इथपर्यंत आलो आपण. महात्म्यांना जन्म नाही, मृत्यू नाही. आम्हा जन्मा मरावे लागत, मरावे लागत. जन्म लागत नाही, मरावे लागत नाही. मग इथपर्यंत आलो. मग तरीही ते म्हणतातच ना, घेईन मी जन्म. याच्यासाठी देवा घेईन जन्मांतरे. तुका म्हणे गर्भवासी उपजोन या पुढे येऊ. जन्म तर नाही पण जन्माला येतात आणि घेऊ म्हणतायत. याचं कारण काय? आता याचं उत्तर थोडक्यात आहे. स्वतः करता जन्म नाही पण परोपकारा करता जन्म घेतात. तुमच्या आमच्या करताच जन्मतात. याचं कारण आहे संत अवतीर्ण होतात. आणि अवतार आणि तरणे आणि अवतीर्णे यातला फरक आहे. आपल्याला तारण्याकरता ते अवतीर्ण होतात. तरणे म्हणजे खालून वर जाणे आणि अवतरणे म्हणजे वरून खाली येणे. तरणे तरती तरणे म्हणजे वर जाणे पण त्याला अवहा उपसर्ग लागल्याने वरून खाली येणे. म्हणून शोकम तरती आत्मवित शोकम तरती. आत्मवित पुरुष या शोक संसारातून तरतात म्हणजे वर जातात. आणि ते संत वरून पुन्हा अवतीर्णे. संत होताती धर्मरक्षणा कारणे. संत होताती अवतीर्णे. ते अवतीर्ण होतात म्हणजे वरून खाली येतात. वरून खाली येतात ते कशा करता? खालच्यांना पुन्हा वर नेण्याकरता, सन्मार्गाने परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याकरता. हो, मग त्यांना लक्षात आलं हे जगत धावतंय पण आडरानाने धावतंय, सन्मार्गाने चालत नाही. वाटचाल थांबली असं नाही पण वाटचाल मार्गाने आहे असंही नाही. सुंदर ओवी ज्ञानेश्वर ज्ञानोबारायांची. अगा उजू वाटा चालावे तरी पायेची सिनवावे, ना आडराने धावावे तरी तेची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उजू वाटा चालावे तरी पायाची सीन योग्य वाटेनं वाटचाल केली तरी पायाला सीन तोच, आणि आडरानाने धावलात तरी पायाला सीन तोच आहे. म्हणून संतांनी बघितलं जग आडरानाने धावतंय की सन्मार्गाने वाटचाल करतंय. महाराजांच्या लक्षात आलं विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किव, नुपजे नारायणी भाव, पाऊनी ठाव नरदेह. हो, अशा अवस्था आहे. नरदेह ठाव पाऊनी नारायणी भाव नुपजे, जीव विषय ओढी भुलले यांची किव कोण करेल. विठला विठला हला विठला विठला हला विठला विठला. हो, मग महाराजांच्या लक्षात आलं आडरानी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडरानी भरले. आडरानानी जग धावतंय. या लोकांना, आडरानाने धावणाऱ्या लोकांना सन्मार्ग दाखवण्याकरता संत आले. म्हणून परोपकारा करताच आले हा त्याचा अर्थ आहे. तुमच्या आमच्या करताच आले. वास्तविक त्यांना जन्म नाही आणि मृत्यू नाही. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग, उच्चेष्टाचा भाग शेष उरला तो शिव. आडरानाने धावणाऱ्या जगाला आणि परमात्म्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी मृत्यू लोकात संत आले आणि संत महात्म्यांनी जगाला मार्ग दाखवला. तरण्याचा, उद्धरण्याचा, मोक्ष प्राप्त करून घेण्याचा, दुःख संपवण्याचा असा जो एक मार्ग आहे तो मार्ग दाखवण्याकरता आले आणि लोकांना ते मार्ग दाखवू लागले. पण दाखवताना एक महत्वाचा भाग आहे. शास्त्रांनी परमात्मा प्राप्तीचे विविध मार्ग सांगितले असता संत महात्मे पुन्हा मार्ग दाखवण्याकरता आले असा प्रश्न. तर याचं उत्तर असं आहे की शास्त्रांनी मार्ग सांगितले पण हाच मार्ग तुमच्या करता आहे हे शास्त्रांनी सांगितलं नाही. तर फक्त मार्ग सांगितले. जसं मेडिकल स्टोअर्स मध्ये औषध मिळतं आणि डॉक्टर औषध देतात, पण मेडिकल स्टोअर्स मधलं औषध आपण ठरवायचं कोणतं घ्यायचं आणि दवाखान्यात डॉक्टर ठरवतात आपल्याला औषध कोणतं द्यायचं. हा जसा फरक आहे. डॉक्टर सांगतात तुम्हाला ही ट्रीटमेंट घ्यावी लागेल
आणि मेडिकल स्टोअर्सवाला म्हणत नाही तुम्हाला कोणतं घ्यावं लागेल, ते आपण ठरवायचं. या चिठ्ठीप्रमाणे औषध द्यावं, ते अमकं द्या. हे तसं आपण शास्त्रातला कोणता मार्ग माझ्या करताय तो घ्यायचा, आणि संत मात्र अधिकाराने सांगतायत हाच मार्ग तुझ्या करता आहे. म्हणून शास्त्राने तसे अनंत मार्ग सांगितलेले आहेत. त्रये सांख्यम योगम पशुपती मतम वैष्णवमिती असं वर्णन आहे. रुचिनाम वैचित्र्याम द्रुजकुटील नाना पथदुषाम. ईश्वर प्राप्तीचे मार्ग अनंत आहेत, पण त्यातला आपल्या करता मार्ग नेमका कोणता हा प्रश्न आपल्याला कळत नाही. मग शास्त्रकार म्हणतात विद्या हे तीर्थ आहे, पण कोणी ते विद्यातीर्थ स्वीकारायचं ते विद्यार्थी असेल त्यांनी ते विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे. धारा तीर्थ आहे, पण धारा तीर्थात आपला प्राण समर्पण कोणी करायचा, तर जो योद्धा आहे त्यांनी आपल्या देशाकरता धर्माकरता आपला प्राण त्या ठिकाणी द्यायचा आहे. बर, दान हे तीर्थ आहे, पण कोणा करताय, ते धनिका करताय. लज्जा हे तीर्थ आहे, पण कोणा करता, कुलवान घराण्यात जन्माला आलेला आहे त्याच्याकरता. सत्य हे तीर्थ आहे, पण कोणा करता, साधू करता. बर, ध्यान हे तीर्थ आहे, पण कोणा करता, योग्या करता. हे जसे मार्ग आहेत तसे ते मार्ग कोणते आहेत माझ्या करता हे आपलं आपण ठरवायचंय. पण संत महात्म्यांनी तसं नाही, आपल्या अधिकाराचा विचार करून मग आपल्याला मार्ग दाखवला, आणि अधिकार परत्वेच तो मार्ग आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वाटचाल करून अनुभवापर्यंत पोहोचतो, तेव्हा आम्हाला नक्की कळतं आमचा अधिकार परत्वेच संतांनी आम्हाला मार्ग दाखवलाय. ही गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम अधिकार तैसा दाविला मार्ग. म्हणून संतांनी जो मार्ग दाखवला त्यांच्याच मागे आपण प्रत्येकाने जावं, किंबहुना जावं म्हणण्यापेक्षा त्यांच्याच मागे जावं, बस दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जाऊ नये. महाभारतात एक श्लोक आहे, तर्को प्रतिष्ठ श्रुतयो विभिन्ना नासो मुनी यस्य मतम न भिन्नम धर्मस्य तत्वम विहितम गुहायाम महाजनो येन गतस पंथाः. यक्षाचा आणि राजा धर्माचा संवाद महाभारतात प्रसिद्ध आहे. यक्षाने अनेक प्रश्न विचारले, कप पंथिनः किमाश्चर्यम असे प्रश्न विचारले. जगात एक नंबरचा आश्चर्य काय, जगात एक नंबरचा पंथ कोणता. शास्त्राने अनंत पंथ सांगितलेत ईश्वर प्राप्तीचे, त्यापैकी नेमका पंथ कोणता. मग त्याच्यात धर्मराज उत्तर देत आहेत, तर्क प्रतिष्ठा हा, तर्क हा त्याच्या मागे जाऊ नये. का, तर्क म्हटला की त्यात तर्क आहे, कुतर्क आहे, वितर्क आहे. तर्क ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने अपूर्ण आहे. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायात एक ओवी आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहले तर्काची दिठी गेले इंद्रिय विसरले विषय संगू. तर्काची दिठी संपते, ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने तर्क अपूर्ण आहे, म्हणून तर्काच्या मागे जाऊ नये. मग श्रुतीच्या मागे जावं का, नाही. श्रुतयो विभिन्न, श्रुती भिन्न भिन्न प्रकारच्या आहेत. कर्मपर श्रुती आहे, उपासनापर श्रुती आहे, ज्ञानपर श्रुती आहे. तिथे खंडन मंडन आदी विचार आलेला आहे. मग आता नेमकं काय ठरवावं आपण, आपल्याला त्याचं ज्ञान नाही, म्हणून श्रुतीच्या मागे जाऊ नये. मग श्रुतीच्या बाबतीत मतभिन्नता आहे, तर्काच्या बाबतीत मतभिन्नता आहे, मग मत अभिन्नता कोणा बाबतीत आहे. मग शास्त्रात सांगितलंय, नासो मुनी यस्य मतम न भिन्नम. मुनी मतम यस्य भिन्नम न. मुनी लोकांचं मत मात्र भिन्न असू शकत हो. प्रत्येक काळात झालेल्या मुनी लोकांचं, संतांचं, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली, व्यासाच्या मतांचं खंडन केलं की ते मत ग्राह्य धरलं, व्यासांचा मागोवा घेतो. ज्ञानोबाराय बोलतायत, भाष्यकार शंकराचार्य होऊन गेले, ज्ञानोबारांनी त्यांच्या मताचं खंडन केलं का. भाष्यकाराचे वाट पुसतू. भाष्यकार शब्दाचा अर्थ शास्त्राने सुंदर केलेला आहे. भाष्य म्हणजे काय, सूत्रार्थो वर्णिते यत्र पदम सूत्रानुसारी स्वपदानीच्या वर्णनते भाष्यम भाष्य विदो विदो. भाष्य भाष्य म्हणजे काय, मूळ सूत्राचा अर्थ आपल्या भाषेत तंतोतंत करणं, याला शास्त्रकार भाष्य असं म्हणतात. शंकराचार्यांचं मत ग्राह्य मानलं ज्ञानोबारायने, आणि ज्ञानेश्वर महाराजांचं मत नामदेवरायांना मान्य, नामदेवरायांचं मत पुढे आणि एकनाथ महाराजांना मान्य, एकनाथ महाराजांचं मत पुढे जगद्गुरु तुकोबारायांना मान्य, त्यांचं मत निळोबाराय, आणि निळोबारायांच्या अगोदर जे जे संत झाले निळोबाराय त्यांच्याकडे वोट करतायत. मार्ग दावुनी
गेले आधी, मार्ग दावूनी गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, इनीची पंथे चालू जाता, इनीची पंथे चालू जाता. मार्ग दावूनी गेले आधी, आधी म्हणजे त्यांच्या अगोदर जे जे, आणि येण्याची पंथे याच पंथानी जा. म्हणून महाजनो येन गतस पंथा, महाजना येन पंथा हा गता, या पंथानी जा. हे जसं आहे मग संतांनी जो मार्ग दाखवला याच मार्गाने आपण सर्वांनी चालावं. मात्र संतांनी मार्ग कोणता दाखवला? अधिकार तैसा दावियेला मार्ग. मार्ग दाखवताना प्रत्येकाच्या अधिकाराचा विचार केला. तुम्ही कर्माचे अधिकारी आहात, तुम्ही कर्माच्या मार्गाने जा. तुम्ही उपासनेचे अधिकारी, तुम्ही उपासना मार्ग. तुम्ही ज्ञानाचे अधिकारी, तुम्ही ज्ञानाच्या आणि मार्गाने जा. शास्त्रांनी जसे उदाहरणार्थ जर मार्ग कळला नाही आपल्याला, आपला मार्ग कोणता, तर फजिती होईल. ज्ञानेश्वर महाराजांनी विहंगम मार्ग आणि पिपीलिका मार्ग असे जे दोन मार्गाबद्दल एक दृष्टांत देऊन ज्ञानेश्वरीत वर्णन केलेले. एका आंब्याच्या बागेमध्ये एका पोपट पक्षाने पिकलेला आंबा बघितला आणि एका माणसानेही पिकलेला आंबा बघितला. दोघांचंही खाद्य एक, पक्षाचंही खाद्य आंबाच आहे आणि माणसाचंही खाद्य आंबाच आहे. मग पक्षाने भरारी मारली, आंब्यापर्यंत जाऊन पोहोचला. तशीच माणसाने भरारी मारून आंब्यापर्यंत पोहोचणं शक्य आहे का त्याला? जर त्यांनी भरारी मारलीच, ठरवलं मारलीच, नाही शक्य. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, उपलवना सरिसा पक्षी फळाची झोंबे जैसा, सांगे नरू केवे तैसा पावे वेगा. हो, पावे वेगा. अरे बाबा, नरू नाम मनुष्य. हा हो, त्या पक्षाप्रमाणे त्या वेगाने त्या गतीने आंब्यापर्यंत तो पोहोचणार नाही. मग पोहोचणारच नाही का? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर उत्तर दिले. अहो, एखादा माणूस जर प्रयत्नवादी असला आणि विलक्षण थोडासा स्वरूपाचा, त्यांनी ठरवलं पक्षी आंब्यापर्यंत कशाच्या साह्याने गेला? पंखाच्या. त्याचं उत्तर आहे पंखाच्या. ठीक आहे, मग पंखाच्या साह्याने पक्षी तिथपर्यंत गेला. आपल्याला पंखाचा आपणही गेलो असतो. मग यांनी काय केलं? कृत्रिम पंख बसवले स्वतःला. आणि एका म्हणजे कृत्रिम पंख म्हणजे दोन सूप दोन बगलमध्ये बांधले, त्याचे पंख तयार केले. एका घरावरती गेला आणि घरावर जाऊन तिथून भरारी मारली. आता आंब्यापर्यंत आपण पोहोचणार. पोहोचला आंब्यापर्यंत? हो की नाही? बस मग बरं आहे. पोहोचला आंब्यापर्यंत नाही, पडला खाली, कंबर मोडली, डोकं फुटलं. लोक धावून आले. का हो, काय झालं, काय झालं? तो म्हणला काही नाही, प्रयोग केला. प्रयोग. कसला प्रयोग? म्हणले जर कृत्रिम पंख तयार केले तर पक्षाप्रमाणे मी भरारी मारू शकतो का? प्रयोग. अरे पण डोकं फुटलं ना. तो म्हणला डोकं फुटलं तर फुटो, पण संशय मिटो. डोकं फुटो नका, पण संशय संपला, आपण भरारी मारू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज हेच वर्णन करतायत. सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. मग माणूस आंब्यापर्यंत पोहोचणारच नाही का? ज्ञानोबारायांना विचारलं. ज्ञानोबाराय म्हटले पोहोचणार, पण कसा? हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे, तो मार्गाचे निबळे निश्चित ठाके. अर्जुना, त्याकरता त्याला या ढाळीवरून त्या ढाळीवर, म्हणजे या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, म्हणजे हा पिपीलिका मार्ग आहे. कर्माचा मार्ग आहे. विहंग मार्ग पक्षाप्रमाणे देवाकडे जाणे. पिपीलिका मार्ग फांदी फांदीने मुंगीप्रमाणे आणि आंब्यापर्यंत म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचणे. अधिकार तैसा दावी याला. मग अधिकार ज्यांचा जसा, मार्ग त्यांना. दुसऱ्या अभंग तुकोबारायांचा महाराज, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश. साहे ओझे त्यास, साहे ओझे त्यास, साहे ओझे त्यास, साहे ओझे त्यास, तैसे देव मुंगीवरी भार गजाचे पालाण. अधिकार तैसा करू उपदेश आणि साहे ओझे त्यास तैसे देऊ. जसा अधिकारी तसा उपदेश केलाय महाराजांनी. जरा थोडंसं चिंतन आहे का आपण? ज्ञानेश्वर महाराजांनी चांगली उपासष्टी लिहिली, ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव लिहिला, ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी. हे चारही ग्रंथ कोणी लिहिले? ज्ञानोबारायांनीच लिहिले. पण चारही ग्रंथातला विषय वेगळा. का? प्रत्येक ग्रंथातला अधिकारी वेगळा, त्यामुळे विषय वेगळा. अधिकारी बदलला की विषय बदलावाच लागतो, असा नियमच आहे. बदलणं भाग आहे, बदलणं योग्य पण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवातला अधिकारी कोण आहे? तिथे अनुबंध चतुष्टय सांगितलाय. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन या चार गोष्टी एकत्र येण्याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. अमृतानुभवातला अधिकारी कोण आहे? जीवनमुक्त. अमृतानुभवातला विषय जीवशिव ऐक्य ब्रह्मज्ञान. अमृतानुभवातलं प्रयोजन अनिष्ट निवृत्ती इष्टप्राप्ती नाम मोक्ष. आणि अमृतानुभवातला संबंध जन्यजनक भाव प्राप्य प्रापक भाव हा संबंध. हा झाला अमृतानुभवातला अनुबंध चतुष्टय. बस. मग आता अमृतानुभवातला अनुबंध चतुष्टय हा झाला. तिथला अधिकारी कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणताय
हे करावया अमृतपान. इथं अधिकारी जीवनमुक्त जन, अमृतानुभवातला अधिकारी आहे जीवनमुक्त पुरुष. मग जीवनमुक्ताला जर विषय सांगायचा आहे तर कोणता सांगावा? एक राजा होता, हा त्याला दोन वगैरे नाही. जीवनमुक्ताला विषय सांगितलाय. यदक्षर मनाखे मानंद मज केवलम श्रीमन निवृत्तीनाथे ख्यातम दैवतम आश्रये गुरुरित्या खेयालोके साक्षात विद्या शांकरी जयत्याज्ञा नमस्तस्य दयार्द्राय निरंतरम सार्धकेनच कशार्धम शिवयो समरूपिनो हो ज्ञातुम न शक्य ते लग्नमिती द्वैतच्छरान मोह वगैरे. हा आहे विषय जीवशिवायके ब्रह्मज्ञान विषय, तिथलं प्रयोजन वगैरे. ते ज्ञानोबा राय चांगदेव 65 देतात. अधिकारी बदलला, विषय बदलला. ज्ञानेश्वरीत अधिकारी बदलला, विषय बदलला. आणि हरिपाठात जेव्हा जास्त खाली आले तेव्हा माऊली विचार करते, आतापर्यंत उच्च कोटीचे ग्रंथ लिहिले पण उच्च अधिकाऱ्यांकरता त्याचा उपयोग आहे. चारिधाम यात्रेहून वडिलांनी रग आणली, शाल आणली, स्वेटर आणलं, मफलर आणली, बॅटरी आणली, रेडिओ आणला, शोकेसमध्ये ठेवण्याच्या वस्तू आणल्या. पण पुन्हा विचार केला घरी येता येता लहानसा मुलगा जर जवळ आला दादा खाऊ आणला का विचारला तर त्याला काही रग पांघरू घालू, त्याला काही स्वेटर देऊ, त्याला काही बॅटरी देऊ, त्याला काही रेडिओ देऊ, त्याला घड्याळ देऊन समाधान होईल? त्याच्याकरता खाऊच महत्वाचा आहे. ज्ञानोबाराय विचार करतायत उच्च कोटीतल्या ब्रह्मज्ञानांकरता हे ग्रंथ झाले, पण सामान्य अधिकारी असणारे त्यांच्याकरता त्यांनी विचारलं माऊली आमच्याकरता काय आहे हो? तर तुमच्याकरता आहे. काय आहे तुमच्याकरता? महाराज म्हटले असोनी संसारी जिव्हा वेग करी, असोनी संसारी जिव्हा वेग करी, वेदशास्त्र उभारे बाह्या सदा, वेदशास्त्र उभारे बाह्या सदा. बस संसारात राहा आणि जिव्हेनं रामकृष्णारी रामकृष्णारी म्हण, यातच तुझी मुक्ती, त्यातच तुझा उद्धार आहे. अधिकार तैसा दावी येला मार्ग याकरता बोलतो. अजून एक महत्वाची चिंतनी काय, भजन करा विठाला विठाला हो. काही काहींचं म्हणणं असं आहे तुकोबारायांनी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग का दाखवले, वेगवेगळ्या मार्गाचं वर्णन करणारं असं आणि मार्गदर्शन का केलं, एकच का नाही सांगितलं? काही काही संतांच्या अभंगावरती आणि काही काही माणसं विचार करतायत. एकीकडे सांगितलंय जव हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तव तू आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको. बर जव काळ असे दुरी ठेला, हे वर्णन आहे. तू तीर्थयात्रेला जा एकीकडे, मग हा अभंग ऐकून तीर्थयात्रेला जाऊ म्हणतो तर दुसरा अभंग डोळ्यापुढे येतो. तीर्थी धोंडा पाणी हो देव रोकडा सज्जनी सज्जनी, तीर्थी धोंडा पाणी. बर तीर्थात आहे काय? देवळात आहे काय? देवळात दगडच आहे मूर्ती म्हणजे, तीर्थात पाणीच आहे आणि सज्जनांना तर देव इथंच आहे. मग पहिला अभंग ऐकून यात्रेला जावं की दुसरा अभंग ऐकून यात्रेची तयारी रद्द करावी? प्रश्न विचारला तुकोबारायांना. दुसऱ्यांनी प्रश्न विचारला महाराज असं का हो? एकीकडे सांगितले भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. एकीकडे सोपा भक्तिपंथ आणि एकीकडे सांगितले भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, विरळा तो बळी निवडे शूर. एकीकडे सुळावरची पोळी आहे भक्ती आणि एकीकडे सोपी. असं कसं काय? म्हणजे विरुद्ध तत्वाचं प्रतिपादन झालं की नाही? याला शास्त्रीय भाषेत व्याघात दोष म्हणतात. अगोदर सांगावं वेगळं आणि थोड्या वेळाने सांगावं. अगोदर सांगावं बिडी ओढू नये, त्याच्या शारीरिक आर्थिक कौटुंबिक मानसिक आणि शास्त्रीय नुकसान आहे. अरे शास्त्राच्या दृष्टीने कोणतंही व्यसन करा, येता आणि सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. जे व्यसन कराल ते व्यसन तुम्हाला नरकात नेणार. म्हणजे व्यसन करू नये. शारीरिक नुकसान आहे, रोग होतो, आर्थिक नुकसान आहे, पैशाचा अपव्यय होतो, मानसिक नुकसान आहे, समाधान नाही, कौटुंबिक घरातले सगळे राग करतात त्याचा. हे काय असं आहे, हे काय असं आहे, त्याच्याकडे पाहून अशी स्थिती आहे. म्हणून व्यसन करू नये, बिडी ओढू नये. आणि मागवून तोच म्हणतोय एखादी बिडी आहे का? का म्हटले जरा इंटरेस्टफुल होण्यासाठी. हे जसं आहे याला व्याघात दोष म्हणतात. तसं अगोदर सांगता वेगळं आणि थोड्या वेळाने सांगता वेगळं. हे कसं काय? विरुद्ध तत्वाचं प्रतिपादन. महाराज म्हटले हो तुझं म्हणणं बरोबर आहे. तुला असं म्हणायचंय का रेडीमेड कापडाच्या दुकानातले कपडे वेगळ्या मापचे का शिवले, एकाच मापचे का नाही शिवले, असं तुला म्हणायचं का? हा म्हटले मग काही 3 मीटरमध्ये 1 शर्ट, काही 3 मीटरमध्ये 3 शर्ट आणि काही 1 मीटरमध्ये 3 शर्ट, असं का? याचं उत्तर असं आहे तिकडे येणारा माणूस एका मापचा येत नाही म्हणून कपडे एका मापचे नाहीत. हे त्याचं उत्तर आहे. आता मी मागे वाचला असेल पेपरला 630 पाऊंड वजन कमवलं एका माणसाने, जागतिक विक्रम 630 पाऊंड म्हणजे 3 क्विंटल 15 किलो बोझा. आता त्याचा शर्ट आपल्याला आणि आपला शर्ट त्याला
नाही, समजा तुम्ही ठरवलंच तर शक्य आहे का? नाही. म्हणून आपल्याकडे येणारा याला शास्त्रीय भाषेत सजातीय भेद म्हणतात. मनुष्य ही जाती एक आहे, पण आकार भेद आहे, वर्णभेद आहे, नामभेद आहे, याला सजातीय भेद म्हणतात. वृक्षसे स्वगतो भेदा पत्रपुष्प फलाद्वी वृक्षांतरा सजातीय विजातीय शिलादिता या नियमाने असे येतात. सजातीय भेद आहे आणि सजातीय भेद असल्यामुळे एका मापचे कपडे सर्वांना चालणार नाही. म्हणून जसं माप, काही काहींची छाती जर मोजली तर त्याच्या शरीराला छातीला 2-3 वेळ येतात त्या टेपचे, मोजण्याच्या टेपचे. आणि काही काहींची छाती मोजायचं ठरलं तर टेप संपतो छाती उरते. मग ते पेन्सिलने निशाणी करतं, इथपर्यंत मोजलेली जागा आहे, उरलेली जागा पुन्हा मोजणे, अशी अवस्था आहे. इथपर्यंत छाती आणि आकारमान. मग सांगा एकच कपडे सगळ्यांना कसे चालतील? मग जसा शरीर भिन्न मग त्याचं माप कपड्याचं भिन्न. तसा येणारा अधिकारी बदलला की विषय बदलावा लागतो, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून अधिकार तैसा दाविला मार्ग, हे त्याचं उत्तर आहे. महाराज म्हटले वेगवेगळ्या मार्गाचं मार्गदर्शन काय केलं? अधिकारी बदलल्यानंतर विषय बदलावा लागतो. जसे अधिकारी तसा विषय. उदाहरणार्थ ब्रह्मचारी असेल त्याला उपदेश वेगळा, गृहस्थाश्रमी असेल त्यांना उपदेश वेगळा, वानप्रस्थांकरता उपदेश वेगळा आणि संन्याशांकरता वेगळा. विठाला 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 विठाला. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, घोकावी अक्षरे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, घोकावी अक्षरे. हे आश्रमी विचार, आश्रमी विचार शतकर्मी. आश्रमी विचार, आश्रमी विचार शतकर्मी. हे वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, संयोगी वियोग. संन्यासी तो त्याग संकल्पाचा. संन्यासी तो त्याग, संन्यासी तो त्याग संकल्पाचा. हो, मी ब्रह्मचारी आहे, मग माझा आणि अर्थ काय, मी काय करायला पाहिजे नेमकं, माझ्याकरता मार्ग कोणता आहे? ब्रह्मचार्यांकरता मार्ग घोकावे अक्षरे, विद्याभ्यसनम व्यसनम अथवा श्रीपाद सेवनम व्यसनम. त्याने विद्याभ्यास करावा, खूप विद्यार्जन करावी. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यति. पहिल्या टप्प्यात माणसाने विद्या मिळवावी, दुसऱ्या टप्प्यात धन, तिसऱ्या टप्प्यात पुण्य मिळवावं. 3 टप्प्यात 3 गोष्टी मिळवता आल्या नाही तर 4थ्या टप्प्यात पस्तावा मिळत असतो, पश्चाताप, खेद. याच्या पलीकडे काही नाही. म्हातारपणी काय करणार? M.Com होणार. म्हातारपणी काय रोजगार हमीवर जाणार? म्हातारपणी काय तीर्थयात्रा करणार? काही करणं शक्य नाही. म्हणून पहिल्या टप्प्यात विद्या मिळवावी, घोकावी अक्षरे, पहिला प्रकार. ग्रहस्थाश्रमी म्हणाल त्यांच्याकरता मार्ग वेगळा. षटकर्म म्हणजे 6 कर्माचा विचार, यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह. या 6 कर्माचा आचार म्हणजे ग्रहस्थाश्रमी. त्यांनी काय करावं, ग्रहस्थाश्रम्यांनी काय करावं हे महाराज सांगतायत. आता वानप्रस्थाश्रम कशाला म्हणतायत? वानप्रस्थे तरे संयोगी वियोग. महाराज म्हटले संयोगी वियोग. वानप्रस्थाश्रमात संयोग वियोग आहे. कसं? शरीराने विषयाचा संयोग पण वृत्तीनं विषयाचा वियोग, याला वानप्रस्थ म्हणतात. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नातळे. लिप्यते नस पापेन पद्मपत्र मिवांभसा. गीतेत सांगितल्याप्रमाणे वस्ती करा वस्ती आला, वस्ती करा वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. बर जोवरी प्राचीनाची दोरी. महाराज म्हटले अशा न्यायाने असावं. मुलगी साखरपुडा झाल्यापासून माहेरात राहते, लग्नापर्यंत साखरपुडा झाल्यापासून माहेरात राहते मुलगी, परंतु चिंतन सर्व सासरचं करते. आम्ही नेहमी उदाहरण सांगत असतो. कल्पना करा, तिच्या पायाच्या धक्क्याने 5 किलो गोड तेलाचा डबा पालथा झाला. सांडलं तेल 5 किलो होते. लगेच तिची भाऊजाई धावत आली. बाईसाहेब म्हणले काय, आमच्यानी आणि पाणी सांडलेलं चालत नाही आणि तुमच्यानी तेल सांडलं तरी, कारण तुम्ही घरातल्या मालकींना, तुम्हाला कोण काय करेल, पण तुमच्या भावांना येऊ द्या. मी तुमच्या भावांना ही गोष्ट सांगितल्याशिवाय राहणार नाही. नाही सांगू म्हणते, माझ्यावर ही आणि आळ येण्याची शक्यता आहे. ती एकच म्हणते, ननंदबाई माझ्या भावांना सांग, नाही तर त्याच्या पुढे जाय. सांग कोणाला सांगायचं ते, मला राहायचेच किती दिवस. हे वाक्य महत्वाचं आहे. मला माहेरात राहायचेच किती दिवस, हे वाक्य फार अंडरलाईन करून ठेवण्याजोगं आहे. महाराज म्हटले का, ती माहेरात राहते पण चिंतन सासरचं. केळवली नोहरी, हेच उदाहरण ज्ञानोबा ज्ञानेश्वरी देतात. केळवली नोहरी का संन्यासी जिया परी, तैसा न मरत करी मृत्यू सूचना.
हो, संन्यासी मरणा अगोदर मरणाची सूचना डोळ्यापुढे ठेवतो. कशाप्रमाणे? केळवली नोरी या नियमाप्रमाणे. तसं महाराज म्हणतायत याला म्हणतात वानप्रस्थ. आणि संन्यास म्हटलं का की सर्व संकल्पाचा त्याग म्हणजे संन्यास. याला अधिकार तैसा दावियला मार्ग, प्रत्येकाच्या अधिकाराला अनुसरून. पण लोकांनी विचारलं, अधिकार परत्वे आम्हाला मार्ग दाखवला, हे प्रत्येकाचा अधिकार तुम्हाला कशावरून कळला? मग तुकाराम महाराज म्हटले, चालत आहे मग कळो येते, कळो येते, चालत आहे मग कळो येते, कळो येते, चालत आहे मग कळो येते, कळो येते, चालत आहे मग कळो येते. हो, अगदी व्यवहारातलं उदाहरण असं आहे. मुंबई आधी करून आता आपण मुंबईतच बोलतोय. मुंबई सारख्या शहरातल्या तो पुणे सारख्या सिटीतल्या लोकांचा असा एक समज आहे, खेड्यातले वेडे, असा समज आहे, खेड्यातले वेडे. आणि तसा अनुभवही येतो. खेड्यातले काही वेळेला अनुभव येतो. खेड्यातला माणूस जर मुंबईला प्रथम आला तर काही प्रश्न विचारतो. त्या कसाऱ्यापर्यंत आला तो आणि लोकांना स्टेशनला विचारू लागला, का हो? म्हटले आता लोकल येणार? म्हटले हो. कुठून? म्हटले विटीवरून. विटी ते कसारा? म्हटले हो. आणि कसारा टू पुन्हा विटी. म्हणे मग विटीवरूनच येणार म्हणजे मुंबईवरून, आणि पुन्हा कसाऱ्यावरून मुंबईला जाणार, तर तिला वळण्याकरता जागा कुठे हो? इथं असं परत फिरण्या, असं वळून जाण्याकरता मुंबईला. आता तुम्हाला जरी नाही लक्षात आलं तरी पण ते ऐकणारे हसले, कारण त्यांना हसण्या इतकं कळलं होतं. हसण्या इतकं त्यांना कळलं होतं. ते हसू लागले. ते म्हणू लागले, अहो म्हणजे काय तुम्ही पहिल्यांदाच मुंबईला आलेले दिसता. म्हणजे कशावरून? येतं ओळखायला. म्हणजे काय? अहो ही लोकल अशी आहे. म्हणले कशी? ही इकडे चालते तिकडे चालते, तिला वळावं लागत नाही. म्हणजे असं? हे कसं? अहो बऱ्याच अशा लोकल आहे, ते इकडे चालतात आणि तिकडे चालतात. गावात सप्ताह बसला तर इकडे चालतात आणि गावात झिंगणंग चिंगणंग असलं तर तिकडे चालतात. गावात जत्रा असली तर तिकडेच. समजावं डबल सिस्टीम लोकल आहे, ऍडजस्टमेंट आहे डबल. ह्या लोकांना वळावं लागत नाही. नवीन खेड्यातला माणूस अगदी सहजच वेड्यात निघतो की नाही शहरातल्या लोकांनी, आणि म्हणून खेड्यातले वेडे असा समजणारा एक गृहस्थ खेड्यात गेला, शहरातला. योगायोगाने एका स्टेशनला उतरला. तिथून त्याला ज्या गावाला जायचं तिथे रेल्वे नाही, टॅक्सी नाही, एसटी नाही आणि टांगा नाही, काहीच नाही. 5 किलोमीटर गाव पायी पायी जाण्याशिवाय. पण एकीकडे ब्रीफकेस सुटकेस हातात घेतली आणि शरीराने आता शहरातलंच ते पाव खाऊन आतपाव झालेलं फार असं जाम प्रकृतीने त्याने त्या बॅगा उचलल्या. एक फरलांग गेला. एक शेतकरी वखर हाकण्याचं काम करीत होता. विचारलं, हो मामा, म्हणले काय? मला ज्या गावाला जायचंय म्हणजे अमक्या अमक्या त्या गावाला मी किती वेळात पोहोचेन हो? त्या शेतकऱ्याने त्यांना सांगितलं, चालू पडा, चालू लागा. चालू लागा म्हटल्यानंतर तो म्हणे, बरोबर, खेड्यातले वेडे, प्रश्न काय आणि उत्तर काय, चालू पडा. चाललं आपलं पुढे. याने एक फरलांग अर्धा फरलांग जाऊ दिलं आणि मग शेतकऱ्यांनी थांबवलं त्या शहरातल्या माणसाला. थांबा ओ साहेब, थांबा. म्हटले काय? तुम्ही नक्की 1 तासात पोहोचाल. म्हणजे मग मघाशीच का नाही सांगितलं? तो म्हटला, अहो असं कसं काय? तुमचा प्रश्न होता इथून किती वेळात पोहोचेल. तुम्ही किती वेळात पोहोचायचं हे तुमच्या कशावर अवलंबून आहे? चालण्यावर, तुमच्या स्पीडवर. ताशी वेग मर्यादा काय आहे की नाही? अवरेज कितीचं देते तुमची गाडी त्याच्यावर अवलंबून आहे ना. किती वेगाने चालला. मी माझ्या कामात होतो, मला काय माहिती तुमचं स्पीड. आता मी तुमचं स्पीड बघितलं चालण्याचं. यावरून तुम्ही या स्पीडनं चाललात तर 1 तासात पोहोचण्याचे अधिकारी आहात. हे कशावरून कळलं? चालत आहे मग कळो येते. तुमच्या चालण्यावरून किती वेळात पोहोचण्याचे अधिकारी आहात हे जसं कळतं तसं प्रत्येक व्यक्तीचा अधिकार त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या आचार विचारावरून त्याचा अधिकार कळतो. आणि म्हणून महाराज म्हटले, तुमचा आचार विचारावर पाहूनच मानस जाणी जे बोले, आहे की नाही? बोलण्यावरून त्याचं अंतकरण कळतं, वागण्यावरून त्याचा आणि कुलसंपन्नता कळते. हे जाणून आम्ही तुम्हाला अधिकार परत्वे मार्ग दाखवला, हा एक अर्थ. आणि दुसरा एक अर्थ त्याचाच असा आहे, चालत आहे मग कळो येते. याचा अर्थ असा आहे की संतांनी दाखवलेला मार्ग आमच्या अधिकार परत्वे हाच योग्य आहे. कशावरून? त्यांच्या सांगण्यावर आम्ही वाटचाल करून आमच्या निश्चित अशा साध्याप्रत पोहोचलो, त्यावरून अधिकार तैसा दावियला मार्ग. हो, पण हे केव्हा कळलं? चालत आहे मग कळो येते, मग कळो येते, चालत आहे मग कळो येते. अधिकार तैसा आणि दावियला मार्ग, चालत आहे मग कळो येते. महाराज म्हणतायत अधिकार परत्वे हा मार्ग दाखवलेला आहे. आता आम्ही मार्ग दाखवण्याकरता चालूय. आम्हाला जन्मावं मरावं लागत नाही. आम्हाला साधनाचं अवलंबन करण्याची गरज नाही. पण केवळ तुमच्याकरताच. म्हणले हे कसं? हे असं आहे, नावेत बसून पलीकडे पोहोचलेल्या माणसाचं नावेत बसण्याचं काम संपलंय म्हणून, आणि थंडीचा कालावधी आहे म्हणून त्याने ती नाव फोडून
ती जाळून शेक करावा की मागावून येणाराचा ती आधार आहे म्हणून त्यांनी शिल्लकच ठेवावी. तर तुकाराम महाराज म्हणतायत आपलं काम जरी नावेत बसून पलीकडे जाण्याचं संपलं असलं तरी मागावून असंच अनेकांना यायचं हे नाव साधन आहे म्हणून अनेकांकरता ती नाव ठेवावी. त्याप्रमाणे दुसरं चरण आहे. जाळू नये नाव पावले निपार, जाळू नये नाव पावले निपार, जाळू नये नाव पावले निपार, जाळू नये नाव पावले निपार. मागिला धारा बहुतांचा, मागिला धारा बहुतांचा, जाळू नये नाव पावले निपार, जाळू नये नाव पावले निपार. मागिला धारा बहुतांचा, मागिला धारा बहुतांचा, जाळू नये नाव पावले निपार, जाळू नये नाव पावले निपार. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जाळू नये नाव पावलेनी पार. का मागील आधार बहुतांचा तुका म्हणे नाव आणि जनासाठी उदकी ठाव. शेवटी महाराज सांगतायत की एका माणसाला काही आजार झाला म्हणून त्याला दुसऱ्या माणसाने वैद्याकडे नेलं, म्हणजे डॉक्टरकडे आताच्या भाषेत वैद्याकडे नेल्यानंतर वैद्यराज घरी नव्हते पण त्यांच्या राहत्या घरात ते थांबले आणि तो आजारी पडलेला माणूस दुसऱ्या माणसांना म्हणाला संपतराव म्हणले काय चला आपले परत. अहो का अहो हा काय आपला रोग घालवेल म्हणजे कशावरून. अहो याच्या घरात 1000 औषध आहेत, 1000 औषधातून आता आम्हाला हा मुक्त करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतायत तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार. 1000 औषधं त्याच्या घरात आहे पण त्यातला आजार त्याच्या अंगात नसून ती औषधं केवळ परोपकार करण्याकरताच आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले पुरे वेडे वाचे करा क्षमा. महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आप करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध.